केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। झाडे लावण्याबरोबर झाडे जगविण्याचा उपक्रम महत्त्वाचा। प्राध्यापक डॉक्टर श्रीपती रायमाने यांचे प्रतिपादन। चिखलवाड गणेश मंदिराच्या आवारात बागेवाडी महाविद्यालय NSS स्वयंसेवकाकडून 100 रोपे लावून वनीकरण। प्रत्येकाने आपल्या वाढदिनी केक कापण्याऐवजी दारात, परसात, गावातील शाळेत व महाविद्यालयात रोपे लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे। माझ्याकडून गेल्या 8-9 वर्षापासून झाडे लावण्याचा उपक्रम सुरू आहे। स्तवनिधीमध्ये स्मशानभूमीत 101 रोपे लावली, त्यापैकी 62 रोपे जगली आहेत। तर नृसिंहवाडीत 1 लाख बिया पेरून रोपांच्या निर्मितीमध्ये 80,000 रोपे तयार केली। तर चिकोडी येथील बीके महाविद्यालयात 51 रोपे लावून ती रोपे 51 विद्यार्थ्यांना दत्तक देऊन रोपे जगविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली। ती 51 झाडे आज महाविद्यालयाच्या आवारात वाढत आहेत। मी ज्यावेळी जातो त्यावेळी त्या झाडांना पाहून माझ्या 51 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळतो। तेव्हा झाडे लावण्याबरोबर ती जागविण्याचा उपक्रम महत्त्वाचा आहे। तेव्हा प्रत्येकाने याचे अनुकरण करून झाडे जगवावे असे प्रतिपादन निपाणी येथील GI बागेवाडी महाविद्यालयाचे प्राध्यापक व NSSचे अधिकारी प्राध्यापक डॉक्टर श्रीपती रायमाने यांनी केले। राणी चन्नम्मा विद्यापीठ व KLE शिक्षण संस्था संचलित GI बागेवाडी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चिखलवाड तालुका चिक्कोडी येथे GI बागेवाडी महाविद्यालय NSSचे तारीख बुधवार 3 ते मंगळवार तारीख 9 अखेर शिबिर सुरू आहे। या शिबिरातील 6व्या दिवशी चिखलवाड येथील गणेश मंदिर आवारात वन खाते, महेश पाटील व गणेश मंदिर समितीतर्फे 100 झाडे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात स्वयंसेवक, विद्यार्थी व ग्रामस्थांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर रायमाने बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखलवाड येथील ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील होते। प्रारंभी रोपट्यास सर्व मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रास्ताविकेतून गणेश मंदिर समितीचे सुशांत सटाले यांनी शासनाच्या वन खात्याकडून 50 झाडे, चिखलवाड येथील ग्राम पंचायत सदस्या गिरिजा पाटील व महेश पाटील यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त 15 झाडे व गणेश मंदिर समितीकडून 25 अशा एकूण 100 रोपांच्या वनीकरणाचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगून त्यास बागेवाडी महाविद्यालय NSS स्वयंसेवक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले। चिखलवाड ग्राम पंचायत अध्यक्ष धनाजी पाटील, चिखलवाड सरकारी प्राथमिक शाळेचे शिक्षक P.A. थरकार, बाळगोंडा खोत, खडकलाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी रावसाहेब संकाजे, डॉक्टर वनिता पवार, ग्राम पंचायत सदस्या गिरिजा पाटील, महेश पाटील, स्वयंसेवक साक्षी चव्हाण यांनी झाडांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व, जगण्यासाठी आवश्यक असणारे प्राणवायू देणारी झाडे व पर्यावरणाचा समतोल याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांनी गणेश मंदिर समितीकडून वृक्षारोपणाच्या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा करून वनीकरणास शुभेच्छा दिल्या। यावेळी चिखलवाड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांनी आपल्या विवाहाच्या 15 वाढदिनी या वनीकरणास 15 रोपे देणगी दिली असून यापुढे कोणीही झाड लावत असेल तर आपल्याकडून झाड देण्यात येईल असे जाहीर करून झाडे लावावे व झाडे जगवावे असे आवाहन केले। यानंतर उपस्थित महिला, मान्यवर व स्वयंसेवक यांच्या हस्ते वडाच्या रोपाची पूजा करून वृक्षारोपणास चालना देण्यात आली। त्यानंतर स्वयंसेवकांकडून गणेश मंदिराच्या प्रांगणात 100 रोपांचे वनीकरण करण्यात आले। या कार्यक्रमास ग्राम पंचायत उपाध्यक्ष राघू गावडे, GI बागेवाडी महाविद्यालयाचे प्राध्यापक सुधीर कोठीवाले, अजित पाटील, अप्पासो चव्हाण, संतराम जगदाळे, जयसिंग इंगळे, सुनील सटाले, माजी अध्यक्षा सुनंदा सटाले, मंगल चव्हाण, विठ्ठल पाटील, धोंडूबाई पाटील, आशिष चव्हाण, सूरज पाटील, गजानन चव्हाण, दत्ता चव्हाण, मंगेश पाटील, संदीप लोहार, निंगाप्पा बन्ने, सागर कुंभार, रवींद्र पाटील यांच्यासह NSSचे सर्व स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात सर्व उपस्थितांचे स्वागत, सूत्रसंचलन व वृक्षारोपण उपक्रमास सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार सुशांत सटाले यांनी केले। KN न्यूजसाठी चिखलवाडहून संजय कांबळे। आज रोजी जे झालेला औद्योगिक क्रांती बघितलं तर आपल्या संपूर्ण जगावरती एक संकट आलेलं आहे की त्या संकटामध्ये आपल्यामध्ये आता अतिशय तापमान वाढत आहे आणि इंडस्ट्रियल झाल्यामुळे थोडंसं झाडाचं किंवा जंगलाचं आपण नाश करत आहे। तर ते नव्यानं आपण कुठंतरी लावणं गरजेचं आहे आणि जंगलामध्ये जी झाडं जगतात फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून एक 50 झाडाचं सहकार्य लाभलेलं आहे, तर त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो। तसेच या ठिकाणी
उपस्थित मान्यवर आता गिरीजा महेश पाटील सौ आणि श्री दोघेही या स्टेजवरती उपस्थित आहेत. तर त्यांचा आज लग्नाचा 15वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचा औचित्य साधून मी त्यांना जस्ट गावात सगळ्यांना मेसेज टाकला होता की असं आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहे आणि कुणाला जर काही सहकार्य किंवा मदत करायची असेल तर करा. तर त्यांनी पुढाकार घेऊन मला सांगितले की आमच्या 15व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक 15 झाडं आम्ही पण तुम्हाला डोनेट करतो आणि ते तुम्ही लावाल अशी आशा आहे. झाडं लावतो पण त्याची निगा कितपत राखतो किंवा ती झाडं कितपत जगतात परत कोणीही बघायला जात नाही. शाळेच्या आवारामध्ये लावतो. कमीत कमी आपण जेव्हा वृक्षतोड करतो, आता आपण अलीकडच्या काळामध्ये बघायला लागलो की रस्ते निर्मितीसाठी, घरांच्या बांधकामासाठी किंवा आणि कोणत्याही डेव्हलपमेंटसाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. जर तुम्ही एक झाड तोडलं असेल तर त्याच्या बदल्यात कमीत कमी 2 झाडं तर लावणं आणि ते जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघायला लागलो की प्रदूषण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. वैश्विक तापमान वाढ होत आहे. पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. या सगळ्याला कारणीभूत म्हणजे वृक्षतोड आहे आणि त्यासाठी हे होऊ नये भविष्यामध्ये. अलीकडच्या काळामध्ये आपण बघायला लागलो की प्रदूषणामुळं ओझोनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी व्हायला लागलेलं आहे आणि हे जर होऊ नये असं वाटत असेल तर आपण वृक्षांची जोपासना करणे, मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लावणे गरजेचं आहे. पण आपण झाडे लावतो तेवढंच, पण ते कशा पद्धतीने जगवायचं याचा आपण कधी विचार केलेला नाही. कधी एखादं घागर येऊन पाणी घालायचं याचं सुद्धा आपण काम कधी केलेलं नाही. झाडापासून आपल्याला काय फायदे आहेत? झाड आपल्याला सावली देतं, आणखी काय देतं? फळं देतात, घर बांधण्यासाठी लाकडं पुरवतात. एवढेच नसून 2019-20, 20-21 या काळामध्ये आपल्या देशामध्ये भयंकर अशी लाट येऊन गेली. ती लाट कोणती असेल तर ती कोरोनाची लाट. त्यावेळी आपल्याला कशाची कमतरता भासली? ऑक्सिजनची कमतरता भासली. ते कशामुळं? तर आपल्या देशामध्ये असणारी ही लाकूड तोड, झाडे तोड याच्यामुळं आपल्या देशामध्ये ही ऑक्सिजनची कमतरता भासली गेली. तर हे ऑक्सिजन आपल्याला फुकट मिळत असले तर ते कशापासून? आज जो आपल्या सुशांत असो किंवा सर्व मित्रमंडळी असो आज जो उपक्रम राबवलेला आहे याच्यामुळं, या झाडे लावण्यामुळं आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे. ಮನಪೂರ್ವಕ ಬಹಳ ಮೆಚ್ಚುಗೆ ಪಡಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನಮ್ಮ ಕುಡಗ್ಲಾಡದಲ್ಲಿ ವೀಕ್ಲಿ ಸಂಡೇ ನಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ಗಳು ಒಂದು 18 ಜನ ಇದ್ದೀವಿ. ವೀಕ್ಲಿ 10 ಗಿಡ ಹಚ್ಚಕತ್ತೀವಿ. ಆಲ್ರೆಡಿ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದಲ್ಲಿ ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ. ನಿನ್ನೆ ಪಂಚಾಯತಿ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ. हाईट झाली होती तर हे कशामुळे? तर वृक्षतोडीमुळे. आणि हे मी म्हणते हे प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्याने एक तरी झाड लावावं. एका दिवसासाठी तर नाही आहे की आपल्या वाढदिवसासाठी प्रत्येकाने एक झाड लावावं असं माझी विनंती आहे. केक कापण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घराच्या शेजारी किंवा आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन द्यावं. हे मी काम गेली 8-9 वर्षे करत आलो. स्तवनिधी स्मशानभूमीमध्ये मी 101 झाडं लावली होती. त्यातली 61-62 झाडं जगलेली आहेत. झाडं लावणं महत्त्वाचं नाही, झाडं जगवणं हा उपक्रम मी राबवत आहे. सर वाडी येथे दत्त मंदिर येथे मी 1 लाख बी पेरलेले आहेत. त्याचे जवळजवळ 70 ते 80 हजार झाडं सध्याचं लागलेले आहेत. मी 2013 एक BK कॉलेजमध्ये उपक्रम राबवला होता. 1-1 झाड मी विद्यार्थ्यांना दत्तक दिलं होतं. NSC विद्यार्थ्यांना त्या विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या पाठीमाग ग्राउंडमध्ये सोबत त्यांची झाडं आहेत, ती 51 झाडं आहेत. 51 विद्यार्थी माझ्या शिबिरला आले होते. 51 झाड दत्तक देते. प्रत्येक शनिवारी त्या झाडाबद्दल ते विद्यार्थी मला रिपोर्ट द्यायचे. ते 51 झाडं आज फळं देत आहेत. विद्यार्थी गेले की माझी मुलं आहेत असं मला वाटतं. तसं काम प्रत्येकाने तरी आपण काहीतरी केलं याचा आनंद मिळतो. फक्त आपल्याला नाही, सगळ्यांना देण्यासारखं आपल्याकडे फार काय आहे. सर्वांनी प्रयत्न करावा. असा हा जो उपक्रम आहे सुशांत राणी जो हा उपक्रम राबवला आहे हा फार छान आहे. अजूनही अवेअरनेस गावामध्ये झालं पाहिजे. पहिला प्लास्टिक यूज करणं बंद करा. प्लास्टिकमुळे झाडं मरतात. प्लास्टिक त्याच्यासोबत येऊ देऊ नका. प्लास्टिक काढा, प्लास्टिक मुक्त करा, स्वच्छता अभियान करा. आजूबाजूला जे पाणी साठतं त्याचं बंधन पहिला करा आणि त्यानंतर झाडं लावा. झाडांनाही चांगली हवा पाहिजे. झाडांनी चांगली हवा, जे चांगलं देतो आम्ही तेव्हा आपल्याला चांगलं मिळतं.
एवढ्यासाठी एक उपक्रम फार छान आहे. आपल्या शिबिरातून इथं बोलवल्याबद्दल सुशांत सरांचं सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. ಗಿಡಗಳು ಹಚ್ಚೋದು ಭಾಳ ಮಹತ್ವದ. ಮನ್ಯಾಗ ನೋಡ್ರಿ ಸಾಮಾನು ತರೋದು ಭಾಳ ಮಹತ್ವದಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಸರಿಯಾಗಿ ಅದನ್ನ ಯೂಸ್ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತೇವಲ್ಲ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾಗ ಹಂಗೆ ನಾವು ಗಿಡಗಳು ಹಚ್ಚೋದಕ್ಕಿಂತ ಆ ಗಿಡಗಳನ್ನ ಬೆಳೆಸುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. तुमचे विविध कार्यक्रम करतात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचा आभार मानतो. कारण आमच्या गावासाठी तुम्ही येला, आमच्या गावात स्वच्छता केला, त्याप्रमाणे सर्व तुमच्या कॉलेजचं तुमच्या सर्व स्टाफचं पण आभार मानतो. आणि आज या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा जे उपक्रम राबवला गणेश मंदिर व इतर सर्व सहकार्यांनी वाटतंय. इथून पुढं ज्यांच्या घरासमोर किंवा आजूबाजूला पाठीमागे कुठे जागा असेल तिथं तुम्ही प्रत्येकाने एक झाड लावावं. आणि ते झाड मी देतो, फक्त तुम्ही लावायचं आणि ते जोपासायचं एवढंच. ही आमची पहिली कॅम्प होती चिखलवाडमधली. त्यामध्ये या सर्वांनी आमची चिखलवाडमधल्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला पुरेपूर असं योगदान दिलेलं आहे. सर्व ज्येष्ठ म्हणजे प्रत्येकाचं नाव न घेता जर कुणाचं अजून नाव राहिलं असेल तर मी हात जोडून सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे. आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.